साल 1991चं जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचे वारे वाहत होते. त्यातच भारतीय शेतकऱ्यांच्या बियाणे हक्कावर घाला घालणारा एक मसुदा प्रस्ताव पुढे आला. या मसुदा प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कंपन्यांकडूनच बियाणं विकत घ्यावं लागणार होतं. यामुळे शेतीचं स्वातंत्र्यच संपुष्टात आलं असतं. देशातली शेती पूर्णपणे कंपन्यांच्या नियंत्रणाखाली गेली असती अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. हाच धागा पकडत परदेशातल्या विद्यापीठात संशोधन आणि अध्यापनाचं काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञ महिलेनं या प्रस्तावाविरोधात आवाज उठवण्याचं ठरवलं. नुसतंच ठरवलं नाही, तर परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठातली नोकरी सोडून थेट आपली मायभूमी गाठली. या मसुद्यामधल्या तरतुदींविरोधात आवाज उठवला, प्रश्न विचारला. प्रश्न तसा सरळ होता, बी बियाण्यावर अधिकार नक्की कुणाचा? याच प्रश्नातून संघर्ष निर्माण झाला. बहुराष्ट्रीय कंपन्या विरुद्ध शेतकरी या संघर्षाची ठिणगी याच प्रश्नातून पडली. अनेक समविचारी संघटना पुढे आल्या. त्यांनी या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जीन कॅम्पेन नावाची संघटना स्थापन केली. या कॅम्पेनचा विस्तार झाला. 17 राज्य आणि 400हून अधिक जिल्ह्यातील शेतकरी जोडले गेले. त्यातून या प्रस्तावाविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला. या एल्गारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. पण इथंच गोष्ट संपली नाही, कारण धनाढ्य अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात मैदानात उतरणं सोपं नव्हतं. अनेक अडचणी आल्या, पण न खचता न डगमगता त्यावर मात केली. या शास्त्रज्ञ महिलेचं नाव आहे डॉक्टर सुमन सहाय. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, त्यांची जडणघडण कशी झाली, या सगळ्याची माहिती घेणार आहोत आजच्या कर्तृत्ववानतीच्या 4थ्या भागातून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुमन सहाय यांचा जन्म पारंपरिक पण प्रगत विचारांच्या कुटुंबात झाला. त्यांचं बालपण गेलं उत्तर प्रदेशच्या शहाजहापूर जिल्ह्यातल्या तल्हार गावात. त्यांचे वडील होते जमीनदार, पण ग्रामीण भागात वाढल्यामुळं लहानपणापासूनच त्या शेती, गाव यांच्याशी जोडलेल्या होत्या. त्या एका पारंपरिक जमीनदारी कुटुंबातून येत असल्या तरी त्यांचे आई वडील त्या काळातल्या अनेक कुटुंबांप्रमाणे मागास विचारांचे नव्हते. त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी स्वतःचे विचार मांडायला शिकवलं. सुमन यांना लहानपणापासूनच विज्ञानात रस होता. त्यांच्या शाळेतला एक किस्साच ऐकूयात. त्यांच्या शाळेत केमिस्ट्री लॅब सुरू झाली आणि त्या खूप उत्साहित झाल्या. सर्वात आधी त्यांनी हायड्रोजन पेरॉक्साईड या रसायनावर प्रयोग सुरू केले. त्यांची एक मैत्रीण सोनेरी केस करायची इच्छा व्यक्त करत होती. मग एक दिवस सुमन यांनी तिचे केस हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये बुडवले आणि तिचे केस खरोखरच सोनेरी झाले. पण त्याचा वाईट परिणामही झाला. दोघींनाही शाळेतून आणि घरातून मोठा ओरडा पडला. त्यातच मैत्रिणीचे केस गळू लागले आणि नुकसान भरपाई म्हणून सुमन यांना दर आठवड्याला खिशातून पैसेही द्यावे लागत होते. नुकसान झालं तरी ही घटना त्यांच्यातली वैज्ञानिक वृत्ती दाखवते. प्रश्न विचारायचे, प्रयोग करायचे आणि नवनवीन गोष्टी समजून घ्यायच्या. हेच त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य बनलं. कारण विज्ञान हे त्यांच्यासाठी केवळ विषय नव्हता, तर एक कुतूहल होतं. त्या सांगतात की प्रयोग करण्याचा आनंद, प्रयोगशाळेत तासनतास घालवण्याची मजा आणि एखादा प्रयोग यशस्वी झाल्यावर मिळणारा थरार यामुळेच विज्ञानाबद्दलची त्यांची आवड वाढत गेली. आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला विज्ञानाकडे. सुमन यांना त्यांच्या आई वडिलांनी नेहमीच हवं ते शिकण्याची आणि जिथं हवं तिथं शिक्षण घेण्याची मोकळीक दिली. त्या काळात ग्रामीण भागांमध्ये मुलींचं लवकर लग्न लावून दिलं जायचं. पण सुमन यांचे आई वडील वेगळे होते. त्यांनी मुलीला कधीही शिक्षण सोडून लग्न करण्यासाठी दबाव आणला नाही. मुलीला तिच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. सुमन यांनी वनस्पतीशास्त्रात MSc करून भारताच्या शेती संशोधन, शिक्षण आणि विस्तारासाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भारतीय कृषी संशोधन संस्थेमधून 1975 साली जनुकशास्त्रात PhD पूर्ण केली. त्या सांगतात की तो काळ जनुकशास्त्र क्षेत्रासाठी अत्यंत रोमांचक होता. दर आठवड्याला नवीन संशोधन प्रकाशित होत होतं. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ त्यांच्या कॅम्पसमध्ये येऊन व्याख्याने देत होते. एका मुलाखतीत सुमन यांनी सांगितलं की त्या काळात विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला फार कमी होत्या आणि लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे. पण त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि पुढे त्या गेल्या जर्मनीतल्या हिंडेलबर्ग विद्यापीठात, जे जनुकशास्त्र संशोधनासाठी प्रसिद्ध केंद्र होतं. तिथं त्यांनी जवळपास 10 वर्ष संशोधन आणि अध्यापन केलं. हिंडेलबर्ग नंतर त्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आणि कॅनडामधल्या अल्बर्टा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत होत्या. त्यांचं आयुष्य एका यशस्वी वैज्ञानिकासारखं होतं.
मोठी विद्यापीठं, प्रयोगशाळा, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय परिषदा. पण त्यांच्या मनात कुठंतरी भारतातला शेतकरी आणि ग्रामीण भारत सतत जिवंत होता. आणि आलं साल 1991, त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट. त्याला कारण ठरलं डंकेल ड्राफ्ट, ज्याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, पण त्याला आणखी थोडं खोलात जाऊन समजून घेऊयात. 1991 मध्ये भारत सरकार बियाण्यांवरील पेटंट आणण्याचा विचार करत होतं. गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्सचे तत्कालीन महासंचालक आर्थर डंकेल यांनी मसुदा प्रस्ताव तयार केला. आता तुम्ही म्हणाल, काय आहे हा प्रस्ताव आणि हे आर्थर डंकेल कोण होते? तर जागतिक व्यापाराशी संबंधित उरुग्वे राऊंडची चर्चा 1986 मध्ये सुरू झाली. या चर्चेमध्ये कृषी क्षेत्र, अनुदान, पेटंट, ट्रेडमार्क, बँकिंग, विमा आणि वित्त यासारख्या सेवा उद्योगांचा जागतिक व्यापारात समावेश करण्यात आला. पण कोणत्याही मुद्द्यावर 116 सदस्य देशांमध्ये एकमत होत नव्हतं. तेव्हा गॅटचे तत्कालीन महासंचालक आर्थर डंकेल यांनी पुढाकार घेऊन जागतिक व्यापाराच्या नियमांशी संबंधित असलेला मसुदा तयार केला. आर्थर डंकेल हे होते एक स्विस प्रशासक आणि मुत्सद्दी. पण त्यांनी तयार केलेल्या मसुद्यातलं महत्त्वाचं कलम होतं आर्टिकल 27(3)(ब, ज्यामध्ये बियाण्यांवर पेटंट देण्याची तरतूद होती. आणि जनुकशास्त्राचं ज्ञान असल्यामुळं डॉक्टर सुमन यांना कायदेशीर भाषेतला धोका लगेच समजला. त्यांच्या मते जर बियाण्यांवर पेटंट लागू झालं असतं तर बियाण्यांवरचं नियंत्रण शेतकऱ्यांच्या हातातून जाऊन मोठ्या MNC म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात गेलं असतं. त्यांचं म्हणणं होतं की जैवतंत्रज्ञान उद्योगाने बियाण्यांवरची पेटंटची मागणी मुद्दाम केली होती. त्यामागचा उद्देश हा जनुकीय संसाधनांवर नियंत्रण मिळवणं आणि विशेषतः भारतासारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या देशांमधले बियाणे आणि स्थानिक जातींवर अधिकार मिळवणं, मालकी मिळवणं हा होता. जर बियाण्यांवर पेटंट आलं असतं तर शेतकरी स्वतःच्या बियाण्यांवरचं नियंत्रण गमावतील. त्यांना प्रत्येक वेळी कंपन्यांकडून बियाणं विकत घ्यावं लागलं असतं. पण भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि या तरतुदी भारतीय ग्रामीण समाजासाठी विनाशकारी ठरल्या असत्या. यामुळं सुमन या तरतुदींना विनाशाची बीज म्हणतात. हा धोका लक्षात आल्यावर त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला, भारतात परतायचं आणि शेतकऱ्यांसाठी लढायचं. त्या सांगतात, प्रयोगशाळेत काम करणं आणि शिकवणं त्यांना खूप आवडत होतं, पण संशोधन आणि सामाजिक विकासाचं काम एकत्र करणं शक्य नव्हतं. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य जवळून पाहिलं होतं. त्यामुळं त्यांची उपजीविका नष्ट होताना त्या शांत बसू शकत नव्हत्या. त्यांच्या या निर्णयामागं लहानपणी त्यांच्या घरात रुजवलेल्या जाणीवा आहेत. डॉक्टर सुमन सांगतात की त्यांना शिकवलं गेलं, आयुष्य केवळ स्वतःसाठी नसतं तर लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी असतं. त्या स्वतः आणि आपल्या कुटुंबाला फायटर्स म्हणजेच लढवय्ये म्हणतात, कारण अन्यायाविरोधात उभं राहण्याची आणि कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती त्यांना घरातूनच मिळाली. त्यामुळे 1991 मध्ये त्या भारतात परतल्या आणि जीन कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांनी डंकेल ड्राफ्टच्या विरोधात उभं केलं जन आंदोलन. त्यांच्या संघटनेला जीन कॅम्पेन हे नाव देण्यात आलं, कारण डॉक्टर सहाय यांच्या मते भविष्यातली सर्वात मोठी जागतिक लढाई ही जनुकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणार आहे. जैवतंत्रज्ञान उद्योगासाठी जनुकीय संसाधनं म्हणजेच बियाणं, वनस्पती आणि जैवविविधता हेच आहेत कच्चा माल. त्यामुळं भविष्यातल्या अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानामध्ये जनुकांवर नियंत्रण मिळवणाऱ्यांची ताकद वाढणार होती. पण हा प्रवास सोपा नव्हता. मुळात शेतकऱ्यांना पेटंट, WTO, जैवतंत्रज्ञान यासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टी शेतकऱ्यांना कशा समजवायच्या यासाठी त्यांनी सोपी उदाहरणं वापरली. जसं शेतकऱ्यांना त्या सांगायच्या, पेटंट म्हणजे तुमच्या शेताभोवती उभा असलेला एक लोखंडी पिंजरा आणि चावी दुसऱ्याच्या हातात. याशिवाय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन समजवण्यासाठी त्या ईस्ट इंडिया कंपनीचं उदाहरण द्यायच्या. त्या सांगायच्या, ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी भारतात आली आणि पुढं देशावर राज्य करू लागली. तसंच जर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे बियाण्यांचं पेटंट गेलं तर नव्या प्रकारचं आर्थिक पारतंत्र्य निर्माण झालं असतं. अशा प्रकारे त्यांनी लोकांना समजावलं आणि उभं केलं एक जन आंदोलन. जीन कॅम्पेनने भारताच्या 17 राज्यांमध्ये जाऊन मोठी जनजागृतीच केली. गावोगावी लोकांना शेतकरी हक्क, बियाण्यांवरचं नियंत्रण आणि पेटंटचे धोके या सगळ्याबद्दल माहिती दिली आणि बनली शेतकरी हक्कांची मोठी चळवळ. पण सुमन यांचा विश्वास होता, केवळ आंदोलन करून बदल घडणार नाहीयेत. सरकारवर टीका करायची असेल तर त्याच्यासमोर योग्य पर्यायही ठेवावे लागतील.
त्यामुळं त्यांनी अभ्यास आणि संशोधनातून सरकारला नवे व्यवहार्य पर्याय दिले. या कॅम्पेनचं सर्वात मोठं यश म्हणजे प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट, आणि या कायद्याच्या त्या तज्ज्ञ आणि सल्लागार समितीतही होत्या. या कायद्यामुळं शेतकऱ्यांना बियाणे जपण्याचा, वापरण्याचा, देवाणघेवाण करण्याचा आणि विकण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला. यामुळं भारतात पूर्णपणे कॉर्पोरेट पेटंट मॉडेल स्वीकारण्यात आलं नाही. पण त्यांचं काम केवळ कायद्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्या थेट ग्रामीण भागात जाऊन काम करू लागल्या. कारण सुमन या भारतात परतल्या तेव्हा त्यांना दिसली गरिबी, आजार, निरक्षरता आणि शेतकऱ्यांची वाईट अवस्था. या सगळ्यातून त्यांना जाणवलं की भारतात शेती आणि विज्ञान यांच्यात मोठी दरी आहे. शहरातील संशोधन गावापर्यंत पोहोचत नव्हतं. मग त्यांनी विज्ञान आणि ग्रामीण भारत जोडण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी शेळी पालनासारख्या प्रकल्पांवर काम करण्याचा विचार केला. पण गावात राहिल्यानंतर त्यांना जाणवलं की लोकांच्या समस्या त्याहून खूप मोठ्या आहेत. मग त्यांनी गावोगावी आरोग्य शिबिरं सुरू केली. त्यांनी 19 आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं. या शिबिरांमुळे त्यांना लोकांच्या अडचणी समजल्या, विशेषतः महिलांच्या. कारण ग्रामीण भागातल्या महिला अनेकदा गावाबाहेरही जात नव्हत्या. त्यामुळे जीन कॅम्पेन शेतकरी हक्क, अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि बी बियाणांच्या संरक्षणासाठी काम करू लागली. आता तुम्हाला सांगते त्यांच्या कामांमधलं एक आगळं वेगळं उदाहरण. पैशांची बँक आपल्याला माहिती आहे, रक्तपेढीही माहिती आहे, पण जीन कॅम्पेनने उघडल्या कम्युनिटी सीड बँक, म्हणजेच सामुदायिक बीज बँक. या बँकांमध्ये स्थानिक भाताच्या जाती, बाजरी आणि पारंपरिक बियाणं जपली जातात. याची गरज का पडली असेल बरं? तर या बँकांमुळे स्थानिक बियाणं सुरक्षित राहतं, हवामान बदलाशी जुळवून घेणारे पिकं टिकून राहतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियाणे सार्वजनिक मालकीत राहतात. जीन कॅम्पेन हे भरड धान्याच्या लागवडीला, त्यातल्या त्यात बाजरीच्या लागवडीला प्राधान्य देतं. कारण बाजरी ही पौष्टिक असते, कमी पाण्यात वाढते आणि हवामान बदलातही टिकून राहते. जीन कॅम्पेनने ग्रामीण मुलांसाठी आणि युवकांसाठी बाजरीपासून पौष्टिक खाद्यपदार्थही तयार केलेत. यासोबत ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईवर उपाय म्हणून जलकुंड, पावसाच्या पाण्याची साठवण आणि लहान लहान जलसंधारण प्रकल्प राबवतात. ते शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याचं प्रशिक्षण देतात. तसंच त्यांनी पोषण वाटिका म्हणजेच पोषण बागा नावाची संकल्पना आणली. यामध्ये कुटुंबासाठी ताजा, रसायनमुक्त आणि पौष्टिक भाजीपाला उगवला जातो. यामुळे शेतकऱ्यांमधलं कुपोषण, रक्तक्षय यासारख्या समस्या कमी करण्यास मदत होते. सुमन सहाय यांनी जीन कॅम्पेनच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. त्या महिलांना इनव्हिजिबल वर्कफोर्स म्हणजेच अदृश्य कामगार म्हणतात. कारण महिला शेतामध्ये पुरुषांइतकंच काम करतात, पण त्यांना शेतकरी म्हणून मान्यताही मिळत नाही. यासाठी त्यांनी सुरू केल्या महिला किसान समित्या. याच्या माध्यमातून महिलांना शेतकरी म्हणून ओळख, प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, जमीन हक्क आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलं. कारण त्यांच्या मते जर महिलांना समान संधी दिली तर शेती उत्पादन 20 ते 30% वाढू शकतं. अशा विविध उपक्रमांमधून आजही जीन कॅम्पेन झारखंड आणि उत्तराखंड सारख्या दुर्लक्षित भागांमध्ये अन्न सुरक्षा, शेती आणि शेतकरी हक्कांसाठी काम करते. त्यांच्या याच कामाची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना 2011 साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबत भारतातला कृषी क्षेत्रातला महत्त्वाचा असा बोरलॉग अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आले. बिरबल सहानी गोल्ड मेडल, आउटस्टँडिंग वुमन अचिव्हर अवॉर्ड आणि नेदरलँडचा ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क, जो वनस्पती आणि वन्यजीव संवर्धनासाठी भरीव काम केलेल्या व्यक्तींना दिला जातो. यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलं. डॉक्टर सुमन सहाय यांच्या कामामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यांना अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी बोलवलं जाऊ लागलं. त्या जितक्या प्रयोगशील, हुशार आणि धाडसी आहेत, तितक्याच निर्भय वृत्तीतून त्या कायम विज्ञानातल्या गैरवापराबद्दल, कृषी क्षेत्रातल्या चुकीच्या धोरणांबद्दल, व्यवस्था आणि सरकारवर प्रश्न उठवतात आणि भूमिकाही मांडतात. डॉक्टर सुमन सहाय या जीएम म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड पिकांबद्दल आणि कॉर्पोरेट नियंत्रणाबद्दलही सतत बोलत आल्यात. यातलं जीएम म्हणजे ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर 2 भिन्न वाणांमधले अनुकूल जनुक एकत्रित करून जे नवीन वाण तयार केलं जातं त्याला जनुकीय सुधारित वाण म्हणतात. टेड टॉकमध्ये त्या सांगतात, विज्ञान चुकीचं नाहीये, पण विज्ञानाचा वापर चुकीच्या हेतूसाठी होऊ शकतो. तसंच त्या मोठ्या कंपन्यांवर आरोप करतात की त्या नफ्यासाठी विज्ञानाचा गैरवापर करतात. जसं तंबाखू उद्योगाने तंबाखू सुरक्षित असल्याचं सांगितलं, साखर उद्योगाने साखरेचे दुष्परिणाम लपवले, औषध कंपन्यांनी धोकादायक औषधांची माहिती दडवली.
त्यांच्या मते विज्ञानाचं उद्दिष्ट सत्य आणि लोकहित असले पाहिजे, नुसता नफा नव्हे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आता इंधनाची टंचाई निर्माण होतीये. अशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 25% होण्याची शक्यता आहे. इथेनॉल मिश्रित इंधनावर त्या म्हणतात, जैव इंधनाचे कमी प्रदूषण, कमी कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरण रक्षण असे अनेक फायदे असले तरी त्याचे पर्यावरणीय आणि संसाधनांशी संबंधित असे गंभीर धोकेही आहेत. त्या म्हणतात, इथेनॉलसाठी जर मका पिकवला तर शेतीसाठीची जमीन सुद्धा ऊर्जा उत्पादनासाठीच वळवली जाईल आणि यामुळे अन्न उत्पादनाचा पाया कमी होईल. जागतिक अन्न साठ्यावर आणि अन्न सुरक्षेवर धोका निर्माण होऊ शकतो. व्याख्यानांसोबतच सहाय यांनी भारत सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्ये काम केले. त्या 11व्या प्लॅनिंग कमिशन म्हणजेच पंचवार्षिक आयोगाच्या कृषी जैवविविधता आणि जनुकीय सुधारित सजीव टास्क फोर्सच्या अध्यक्षा होत्या. राष्ट्रीय जैवविविधता मंडळाच्या सदस्य होत्या. यासोबत जैवतंत्रज्ञान धोरणाच्या तज्ज्ञ समितीमध्येही त्या कार्यरत होत्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या बायोएथिक्स समितीच्या सदस्य होत्या. या पदांमधून त्यांनी कायमच विज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि शेती धोरणांमध्ये लोकहिताचा दृष्टिकोन मांडला. एवढंच नाही तर सुमन यांनी आत्तापर्यंत 13 पुस्तकं लिहिली आहेत, तर 17 पुस्तकांमध्ये आणि कित्येक नियतकालिकांमध्ये त्यांचे लेखही प्रसिद्ध झालेत. इतके पुरस्कार मिळाले, पण त्यांची खरी ओळख काय? एक अशी महिला जिने मोठ्या प्रयोगशाळांमधून बाहेर येऊन गावातल्या शेतकऱ्यांसाठी लढण्याचा मार्ग निवडला. एक अशी वैज्ञानिक जिने विज्ञानाला लोकांच्या आयुष्याशी जोडण्याचं काम केलं. आणि एक असा आवाज जो आजही सांगतो, पृथ्वी ही आपली मालमत्ता नाही, ती पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवलेली एक जबाबदारी आहे. डॉक्टर सुमन सहाय, एक वैज्ञानिक, एक लढवय्या आणि भारतीय शेतीच्या हक्कांसाठी आयुष्य समर्पित केलेली एक कर्तृत्ववान ती. सुमन सहाय यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी आत्ताच ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.